ओके, पहिली बघितली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सुद्धा लॉट साईज मध्ये ट्रेड करावा लागतो. सेकंड गोष्ट या ठिकाणी बघितली, ऑप्शनला काय असते, एक्सपायरी असते. थर्ड या ठिकाणी बघितलं आपण, ओके ओके थर्ड या ठिकाणी बघितली टाइम डिकेची कन्सेप्ट, की कशा पद्धतीनं ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये या ठिकाणी टाइम डिके होतो. ओके, आता चौथा या ठिकाणी जो पॉइंट आहे आणि मोस्ट जो चौथा या ठिकाणी पॉइंट आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. ओके, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, की सर आता आम्हाला एक गोष्ट तर समजली, मार्केट अप साईडला जाणार असेल तर आम्ही कॉल ऑप्शन बाय करणार, मार्केट डाऊन साईडला जाणार असेल तर आम्ही पुट ऑप्शन बाय करणार. म्हणजे मार्केट अप साईडला जाणार असेल तर आम्ही पीई बाय करणार, मार्केट डाऊन साईडला जाणार असेल तर बेसिकली आम्ही काय करणार, पीई बाय करणार, मार्केट अप साईडला जाणार असेल तर आम्ही या ठिकाणी सीई बाय करणार. ओके, सो बेसिकली ही गोष्ट आपल्याला इथं समजली. पण कोणता पीई बाय करायचा, कोणता आम्ही कुठे बाय करायचंय, कोणता पीई बाय करणार, कोणता सीई बाय करणार, हे आम्ही कसं ठरवायचंय. म्हणजे बेसिकली कोणता, म्हणजे नेमकं तो आम्ही असं टाकलं सीई बाय करायचा आहे, पीई बाय करायचा आहे, की ते येऊन जाईल का. म्हणजे आपल्याला जर पुट ऑप्शन बाय करायचा आहे, आपल्याला जर कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, तर असं डायरेक्टली येऊन जाईल का की मार्केट अप साईडला जायचंय मला. तर असं अजिबात नसतं. ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन ट्रेडिंग करत असताना हे असते मित्रांनो. ओके, सीएमपी म्हणजे काय, करंट मार्केट प्राइस, किंवा त्यालाच आपण म्हणतो स्पॉट प्राइस. आता हे सर्वांनी लिहून घ्यायचंय, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी. परत परत याच्यामध्ये कन्फ्युजन नको, मी तुम्हाला सिंपल वे मध्ये, एकदम इझी वे मध्ये सांगणार आहे. ओके, सो स्पॉट प्राइस म्हणजे काय, सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस. सध्या निफ्टीची सीएमपी काय आहे, 25,776. 25,776 ही निफ्टीची काय सीएमपी आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला ती सीएमपी माहिती असायला हवी. किती सीएमपी आहे, 25,476. ही झाली आपल्या सध्याचा निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे. ओके, कोणता इंडेक्स, या ठिकाणी आपला निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे त्याची ही सीएमपी. आता बेसिकली आपल्या सर्वांना माहितीये की स्टडी ऑफ प्राइस ऍक्शन, ओके, स्टडी ऑफ प्राइस ऍक्शन इट्स कॉल्ड एज टेक्निकल अनालिसिस. जर शॉर्ट टर्म साठी आपल्याला जर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी स्टडी करायची असेल प्राइस ऍक्शनची, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं, टेक्निकल अनालिसिस करावं लागतं. आता बेसिकली मी इथं तुम्हाला सिंपल सांगतोय, जर मार्केट आपलं टेक्निकल अनालिसिस, आपण जे अनालिसिस करतो दॅट्स कॉल्ड एज टेक्निकल अनालिसिस, ते जर आपल्याला या ठिकाणी इंडिकेट करत असेल की मार्केट आता अप साईडला जाणार आहे, तर आपण या ठिकाणी सीई ऑप्शन बाय करणार. ओके, जर आपल्याला आपलं टेक्निकल अनालिसिस इंडिकेट करत असेल की मार्केट आता डाऊन साईडला जाणार आहे, तर आपण या ठिकाणी पीई ऑप्शन बाय करणार. म्हणजे बेसिकली दोन्हीही ऑप्शन आपल्यासाठी या ठिकाणी अवेलेबल असतात. मार्केट अप साईडला जाणार, आपण सीई ऑप्शन बाय करणार. मार्केट डाऊन साईडला जर मुवमेंट देणार असेल तर मार्केट आपण या ठिकाणी पीई ऑप्शन बाय करणार. आता मित्रांनो, हा सीई बाय करायचा की पीई बाय करायचा, ओके, सीई बाय करायचा की पीई बाय करायचा, हे कशावर डिपेंड आहे, मार्केट कोणत्या साईडला मुवमेंट देणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण कोणता सीई किंवा कोणता पीई बाय करायचा हे पूर्णपणे डिपेंड आहे आपल्या मार्केटच्या सीएमपीवर, दॅट्स कॉल्ड एज मार्केटची करंट मार्केट प्राइस. आता आपल्याला हे कशावर सिलेक्ट करायचंय, तर आपण करंट मार्केट प्राइसच्या बेसिसवर, म्हणजे या ठिकाणी आपली जी सीएमपी आहे या सीएमपीच्या बेसिसवर, या करंट मार्केट प्राइसच्या बेसवर या ठिकाणी काय करणार, आपण एक स्ट्राइक प्राइस चॉईस करणार. आपण या ठिकाणी काय करणार, एक स्ट्राइक प्राइस चॉईस करणार. आता ही स्ट्राइक प्राइस काय असते, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तर ही जी स्ट्राइक प्राइस असते ना, ती एक प्री डिसाइडेड प्राइस असते. म्हणजे बेसिकली फिक्स असते. ती तुमची सीएमपी कितीही चेंज होऊ द्या,
ती स्ट्राईक प्राइस या ठिकाणी अजिबात चेंज होत नाही. म्हणजे बेसिकली हे जी स्ट्राईक प्राइस असते ना, ही कशी असते, फिक्स्ड असते, प्री डिसाइडेड असते. प्री डिसाइडेड म्हणजे या ठिकाणी ती फिक्स असते, ती अजिबात चेंज केले जात नाही. ओके. आणि बेसिकली प्रत्येक स्ट्राईक प्राइसचे या ठिकाणी 2 ऑप्शन मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल दिसतात. म्हणजे स्ट्राईक प्राइसचा सीई सुद्धा अवेलेबल असेल आणि स्ट्राईक प्राइसचा त्याच स्ट्राईक प्राइसचा पीई सुद्धा अवेलेबल असेल. म्हणजे एक स्ट्राईक प्राइस जरी असली तरी त्या एक स्ट्राईक प्राइसचे या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असतील. ओके. तर बेसिकली या ठिकाणी काय समजलं की सर या ठिकाणी मार्केट सीएमपी अप साईडला जाणार असेल तर सीई बाय, सीएमपी डाऊन साईडला जाणार असेल तर पीई बाय. ओके. आता हा कोणता सीई बाय करायचा आहे हे कशाच्या बेसिसवर ठरवणार आपण, हे ठरवणार आपण या ठिकाणी स्ट्राईक प्राइसच्या बेसिसवर. प्रत्येक स्ट्राईक प्राइसचे म्हणजे एव्हरी स्ट्राईक प्राइसचे या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला मार्केटमध्ये म्हणजे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन हे दोनही ऑप्शन मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. आता बेसिकली जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर या स्ट्राईक प्राइसचे प्रकार पडतात 3. लक्ष देऊन ऐका. म्हणजे देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्राईक प्राइस. 3 स्ट्राईक प्राइसचे प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिला तुमचा प्रकार आहे इन द मनी. पहिला तुमचा प्रकार आहे या ठिकाणी इन द मनी. त्याच्यानंतर तुमचा प्रकार आहे ऍट द मनी. त्याच्यानंतर तुमचा प्रकार या ठिकाणी ऍट द मनी आणि त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी तिसरा प्रकार आहे आउट ऑफ द मनी, OTM. ओके. आता मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण? येस और नो मध्ये मला सांगायचं. इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत सर्वांना समजलं? येस. क्लिअर झालं असेल तर क्लिअर म्हणून टाका एकदा मला एकदा की सर कशा पद्धतीने तुम्ही बेसिकली मी या गोष्टी सांगितल्यात आपल्याला. तर कोणाला काही रिपीट वगैरे करायचं असेल कारण की हे समजणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. ओके. आता बेसिकली काय होतं ना मित्रांनो की आपल्याला कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करत असताना आपल्याला आयटीएम, ओके, एटीएम आणि ओटीएम याच्या बेसिसवर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते म्हणजे ट्रेडिंग करावं लागते किंवा बाईंग आणि सेलिंग. ओके. बाईंग आणि सेलिंग याच्या बेसिसवर करावं लागते. आता आपल्याला या स्ट्राईक प्राइस ओळखता कशा आल्या पाहिजे म्हणजे बेसिकली हाऊ टू फाइंड. ओके. हाऊ टू फाइंड की सर ही आपली बेसिकली या ठिकाणी इन द मनी आहे, ही ऍट द मनी आहे, ही आउट ऑफ द मनी आहे, हे कसं ओळखता आलं पाहिजे. तर आता हा फ्लो चार्ट जर सर्वांनी काढून घेतला असेल, ओके, हा फ्लो चार्ट जर सर्वांनी काढून घेतला असेल तर या ठिकाणी काय करायचंय, सीई ऑप्शन साठी म्हणजे ज्यावेळेस आपण सीई ऑप्शन, ओके, तुमचा जो सीई ऑप्शन असेल तो बाय किंवा सेल करणार तर सीई ऑप्शन साठीच्या स्ट्राईक प्राइस म्हणजे सीई ऑप्शन जर आपल्याला बाय करायचा असेल तर आपण कोणत्या स्ट्राईक प्राइस आणि कशा पद्धतीने सिलेक्ट करणार हे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. ओके. म्हणजे बेसिकली आताचा सिनेरिओ काय आहे सर्वांनी लक्षात घ्या. आताचा सिनेरिओ असा आहे, ओके, या ठिकाणी आताचा सिनेरिओ असा आहे, ओके, आताचा सिनेरिओ या ठिकाणी असा आहे की सर जी माझी सीएमपी आहे ना ती बेसिकली आता काय जाणार आहे, अप साईडला जाणार आहे. ओके. मंगेश सावंत सर मे बी तुम्ही थोडस हुशार असू शकाल त्यामुळे तुम्हाला आता जरी मी ऑप्शन चेनवर घेऊन गेलो तरी समजेल. पण माझ्यापाशी आता सध्या 70% असे स्टुडंट बसलेत की ज्यांना ऑप्शन चेन समजणं कठीण आहे. सो आय रिक्वेस्ट यू, तुम्ही जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल किंवा तुम्हाला जर याआधी या सर्व गोष्टी माहिती झालेल्या असतील तर मला डिस्टर्ब करू नका. मला त्या बाकीच्या 70% लोकांचा विचार करून एक चांगल्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन देऊन त्यांना बेसिकली या ठिकाणी समजून सांगायचे. त्यामुळं मला
या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहितीये. कुठे समजून सांगितल्यानंतर त्यांना समजेल. त्यामुळं ऑप्शन चेनवर सांगा, इकडे सांगा, तिकडे सांगा. माझी पद्धत मला माहितीये, की मी चांगल्या पद्धतीने कुठे एक्सप्लेनेशन देऊ शकतो. मग मला जर वाटलं असतं, की ऑप्शन चेनवर सांगावं, तर मी सुरुवातीलाच ऑप्शन चेन ओपन केली असती. आणि असं नाहीये सर, की मला ऑप्शन चेनवर येत नाहीये. मार्केटची कुठलीही गोष्ट सांगा परफेक्टली, आणि मला वाटतंय की बेसिकली सगळ्यात बेस्ट पण एक्सप्लेन करून मी जाईल. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू, म्हणजे सगळ्यांना सांगतोय, तुम्ही स्वतःहून ठरवू नका. हाताची पाचही बोटं सारखी नसते. मी ज्या पद्धतीने चालतोय, ज्या पद्धतीने मी चालतोय, ज्या पद्धतीने मी शिकवतोय, ती पद्धत एकदम झिरो नॉलेज असलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे. मी कन्सिडर करून चालतोय की तुम्हाला झिरो नॉलेज आहे. सो माझा फ्लो ब्रेक होईल अशा पद्धतीनं काही म्हणजे बेसिकली हे करू नका. तुम्हाला जर माहिती असेल वेल अँड गुड. तुम्हाला ऍडव्हान्समध्ये याचा नक्कीच फायदा होईल. ऑप्शन चेन रीड करताना, ओव्हर डाटा रीड करताना तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पण सध्या मला हे माझ्या स्टुडंटला समजून सांगणं गरजेचं आहे. ओके. सो बेसिकली आता सध्या आपल्याकडे एक सिनेरिओ आहे, तुमच्याकडे एक सिनेरिओ आहे. तो सिनेरिओ असा आहे, ओके, तो सिनेरिओ असा आहे की बेसिकली मार्केट आता अप साईडला मुवमेंट देणार आहे. मार्केट आता काय करणार आहे? अप साईडला मुवमेंट देणार आहे. आपलं टेक्निकल अनालिसिस आपल्याला असं सांगते की सध्याच्या सिच्युएशनला मार्केट सपोर्ट लेवल जवळ आहे. मार्केट काय आहे? या ठिकाणी सपोर्ट लेवल जवळ आहे. आणि या सपोर्ट लेवल पासून मार्केट या ठिकाणी काय होणार आहे? अप साईडला मुवमेंट या ठिकाणी देणार आहे. ओके. आता बेसिकली सर अप साईडला मुवमेंट देणार आहे, तर मला या ठिकाणी सीई ऑप्शन, मला या ठिकाणी काय करायचं आहे? सीई ऑप्शन या ठिकाणी बाय करायचा आहे. मला काय करायचं आहे? कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. पण कोणता कॉल ऑप्शन बाय करायचा आहे आता ते आपण ठरवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी मी सर ऍट द मनीचा बाय करू, इन द मनीचा बाय करू, ऍट द मनीचा बाय करू, की आउट ऑफ द मनीचा बाय करू. आता याच्यामध्ये कोणता बेस्ट असतो हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी या ठिकाणी सांगणार आहे. आधी तुम्हाला सिलेक्शन पूर्णपणे करायचंय. ओके. आता बेसिकली हे बघा, स्ट्राईक प्राइस चॉईस करताना तुमच्या 3 गोष्टी या ठिकाणी बेस्टपणे मॅटर करतात. ओके. एक, तुमच्याकडे कॅपिटल किती आहे ही एक गोष्ट मॅटर करते. त्याच्यानंतर तुम्ही बाय करणाऱ्या स्ट्राईक प्राइस मध्ये आपल्याला किती पॉइंटची मुवमेंट भेटेल. आता जर कोणाला जर असं वाटत असेल की आता समजा इथं माझ्याकडे श्वेता मॅम आहेत, ओके, त्याच्यानंतर सुजित सर आहेत, म्हणजे सुजित सर आहेत आणि त्याच्यावरती मेघा. आता यांची नावं कशी घेतली? या शेवटच्या 3 कमेंट्स आहेत म्हणून. ओके. आता बेसिकली श्वेता मॅमने इन द मनी बाय केलाय, ओके, त्याच्यानंतर सुजित सरने ऍट द मनी बाय केलाय, आणि मेगा मॅम आहेत, त्यांनी या ठिकाणी काय केलंय? आउट ऑफ द मनी बाय केलाय. ओके. या ठिकाणी श्वेता मॅम, सुजित सर आणि मेगा मॅम यांनी काय केलंय? श्वेता मॅमने इन द मनी बाय केलाय, त्याच्यानंतर आपले जे सुजित सर आहेत त्यांनी ऍट द मनी बाय केलाय, आणि मेगा मॅमनं आउट ऑफ द मनी बाय केलाय. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेवढी मुवमेंट आपल्याला, ओके, जेवढी मुवमेंट आपल्याला इन द मनी मध्ये भेटेल, समजा या ठिकाणी काय झालं, श्वेता मॅमला 15 पॉइंटची मुवमेंट भेटली, म्हणजे 15 पॉइंटने त्यांचा प्रीमियम अप साईडला गेला. सगळ्यांनी कॉलच बाय केलाय, हे एक कन्सेप्ट क्लिअर करा. सगळ्यांनी सीईज बाय केलंय. मग सुजित सरांना पण त्यांच्या ऍट द मनी मध्ये 15 पॉइंटची मुवमेंट भेटेल का? नाही भेटणार सर. ओके. सुजित सरांना किती पॉइंटची भेटेल? सर या 15 पेक्षा कमी पॉइंटची, म्हणजे मे बी सुजित सरांना 10 पॉइंटचीच मुवमेंट भेटू शकते. ओके. सुजित सरांना 10 पॉइंटचीच मुवमेंट भेटू शकते. त्याच्यानंतर आपल्या मेगा मॅम आहेत, त्यांना कितीची? त्यांना 10 पॉइंटची मुवमेंट भेटू शकेल का? अजिबात नाही भेटू शकणार. मे बी त्यांना 7 पॉइंटचीच मुवमेंट भेटू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये किंवा त्या तुमचा जो ऑप्शनचा सी असेल, पी असेल, त्याच्यामध्ये मुवमेंट किती भेटणार हे पण या ठिकाणी बेसिकली काय असतं, या ठिकाणी
इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्यानंतर बेसिकली थर्ड पॉइंट जो तुमचा आहे तो म्हणजे तुमचं रिस्क ग्लॅमर. म्हणजे बेसिकली जर या ठिकाणी इन द मनीचा जो ऑप्शन असेल तो या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये कमी होतो, ऍट द मनीचा जो आहे तो इन द मनी पेक्षा जास्त प्रमाणामध्ये कमी होतो, ओटीएमचा टाइम व्हॅल्यूवर असल्यामुळे पटकन कमी होतो. तर या 3 गोष्टी या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट असतात. आता या तीनही गोष्टीला मॅच करून तुम्हाला सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीची मुवमेंट आणि कमीत कमी लॉस कशा ज्या ऑप्शन मध्ये भेटेल तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. किंवा मी तुम्हाला शेवटी डायरेक्टली सांगून जाणार आहे की या ऑप्शन मध्ये किंवा या स्ट्राईक प्राइस मध्ये तुम्ही ट्रेड करत जावा, तुम्हाला मुवमेंट पण चांगली भेटेल आणि तुमचा या बाकीच्या गोष्टी फक्त थोडं की कॅपिटल थोडस जास्त लागेल. ओके, कॅपिटल थोडस काय लागेल, जास्त लागेल. ओके, म्हणजे सिंगल लॉट मध्ये बाय करताना, सिंगल लॉट मध्ये जर तुम्ही मॅन्युअली बाय करत असाल तर या ठिकाणी आपण याच्यावर अल्गोवर आपण बेसिकली याच्या स्ट्रॅटेजी बघतोय. कशाच्या, आपल्या हेजिंगच्या स्ट्रॅटेजी असतानाच आहेत. ओके, आता बेसिकली असा सिनेरिओ आहे. आपलं टेक्निकल अनालिसिस आपल्याला असं सांगतंय की मार्केट आता अप साईडला या ठिकाणी काय करेल, मुवमेंट देईल. म्हणजे काय होईल सर, मार्केट सी आपल्याला सी बाय करायचं आहे. मग कोणता सी बाय करायचा आहे, आता हे कसं ठरवायचंय. ओके, आता सर्वात पहिलं आता सर्वांनी लिहून घ्या किंवा बेसिकली हे करा, आपल्याला सीई बाय करायचं. ओके, आता सर्वात पहिलं सीई बाय करत असताना, ओके, सीई बाय करत असताना किंवा आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करत असताना आपल्याला सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट असते आपली या ठिकाणी कोणती प्राइस, आपली सीएमपी. सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट असते आपली सीएमपी. का, कारण की सर या स्ट्राईक प्राइसच्या अपसाईडला, या सीएमपीच्या अपसाईडला सुद्धा काही स्ट्राईक प्राइस असणार आहेत आणि या सीएमपीच्या डाऊन साईडला पण स्ट्राईक प्राइस असणार आहेत. आता लक्ष देऊन ऐका. आता सीएमपीच्या अप साईडला कोणत्या स्ट्राईक प्राइस आहेत सर, 25,500 आहे की नाही अप साईडला, 25,500चा सीईपी, त्याच्यानंतर 25,550चा सीईपी. म्हणजे सर या करंट मार्केट प्राइसच्या अप साईडला पण स्ट्राईक प्राइस असतात. डाऊन साईडला कोणत्या स्ट्राईक प्राइस असतील, 25,450, त्याच्यानंतर 25,000 या ठिकाणी 400. ओके, त्याच्यानंतर 25,350. अशा पद्धतीनं डाऊन साईडला सुद्धा स्ट्राईक प्राइस असणार आहेत आणि अप साईडला सुद्धा या ठिकाणी स्ट्राईक प्राइस अवेलेबल असणार आहेत. आता मी तुम्हाला एक गोष्ट इथं शिकवतोय की सर जर आम्हाला इन द मनी बाय करायचा असेल फॉर सी साईड, तर आम्ही कसा सिलेक्ट करायचा की हाच माझा इन द मनी आहे, हे आम्ही कसं ओळखायचं. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली करंट मार्केट प्राइस आहे, आपली सीएमपी आहे, त्या सीएमपीच्या खालची एक स्ट्राईक प्राइस आपल्याला स्किप करायची. म्हणजे बेसिकली या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्राईक प्राइस स्किप करायची आहे 25,450चा या ठिकाणी जो काय ऑप्शन असेल, सीई असू द्या किंवा पीई असू द्या, पण आपल्याला काय करायचंय 25,450 या ठिकाणी स्किप करायचंय. ओके, इन द मनी काय असणार आहे मी तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्यानंतर इकडे वरती सुद्धा मी तुम्हाला काय सांगतोय, सीएमपीच्या अप साईडला एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला स्किप करायची आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 25,500, ओके, 25,500चा सीई असू द्या किंवा पीई असू द्या, आपण याला काय करणार, स्किप करणार. याला आपण काय करणार, स्किप करणार. आता ते का स्किप केलंय, काय केलंय हे मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजून सांगतोय. ओके, सो बेसिकली या ठिकाणी आपल्याला एक स्ट्राईक प्राइस स्किप करायचे, इथं एक स्ट्राईक प्राइस स्किप करायचे. ओके, 25,450, 25,500. आता आपल्याला इन द मनी शोधायचं आहे. ओके, तर सिंपल लक्षात द्या, घ्या, करंट मार्केट प्राइसच्या सीएमपीच्या डाऊन साईडला, सीएमपीच्या खाली, सीएमपीच्या डाऊन साईडला, सीएमपीच्या खाली एक स्ट्राईक प्राइस सोडता, वन स्ट्राईक प्राइस सोडता, म्हणजे एक स्ट्राईक प्राइस स्किप करता,
ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, ओके, ज्या काही सीई ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस इन द मनी असतील फॉर कॉल ऑप्शन. मी अजूनही काय म्हटलोय हे सगळ्यांनी एकदा लक्ष देऊन ऐका. मी परत या ठिकाणी आणखी तुमच्यासाठी हा एक फ्लो चार्ट काढतो की सर जर मला कॉल साठी इन द मनी चॉईस करायचा असेल करंट मार्केट प्राइसच्या सीएमपीच्या ओके डाऊन साईडला, सीएमपीच्या डाऊन साईडला एक स्ट्राईक प्राइस सोडता, एक स्ट्राईक प्राइस स्किप करता, आपण असं म्हणूया एक स्ट्राईक प्राइस सोडता, ओके, ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील सीएमपीच्या डाऊन साईडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, ओके, त्या सर्व स्ट्राईक प्राइस इन द मनी असतील, ITM असतील, ITM असतील फॉर सीई ऑप्शन. कोणत्या ऑप्शन साठी? सीई ऑप्शन साठी. तर सीई ऑप्शन साठी या ठिकाणी इन द मनी स्ट्राईक प्राइस कोणत्या असतील की सर करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला ज्या काही स्ट्राईक प्राइस आहेत एक स्ट्राईक प्राइस सोडता त्या सर्व स्ट्राईक प्राइस इन द मनी असतील फॉर कॉल ऑप्शन. सो इट इज क्लिअर सर्वांना आता स्ट्राईक प्राइस इन द मनी कॉल साठी सर्वांना ओळखता येईल. मग सर इथं उदाहरणात द्यायचं झालं तर कोणती स्ट्राईक प्राइस असेल सर 25,400, 25,400चा जो सीई आहे, 25,400चा जो सीई आहे आणि त्याच्या खालच्या, ओके, 25,400चा सीई आणि त्याच्या खालच्या ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस या ठिकाणी काय असतील ITM असतील, इन द मनी असतील फॉर कॉल ऑप्शन. म्हणजे इथं आपल्याला कोणती स्ट्राईक प्राइस घ्यायची आहे 25,400चा सीई ऑप्शन आणि त्याच्यापेक्षा खालच्या. ओके, समजलं आता? आता याच्यामध्ये यस, आता या ठिकाणी समजलं. नितीन सर 25,350 वी हॅव चेक ओपन इंटरेस्ट ॲज वेल ॲज. येस येस सर, काही इश्यू नाही. बेसिकली अमृता मॅम सगळीकडे अपसाईटच दर्शवलं जातं ऑप्शन चेन मध्ये. ओके, सो ऑप्शन चेन पण तुम्हाला ओपन करून सांगणार आहे, त्यामुळे हे जे सांगितलंय त्याच्यावर लक्ष ठेवा की बेसिकली काय या ठिकाणी आपल्याला करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला. आता मी कोणती बाय करायची काय करायचं तुम्हाला काहीही शिकवलं नाहीये, फक्त मी तुम्हाला एवढंच शिकवलंय की इन द मनी कसा ओळखायचा कॉल ऑप्शन साठी. सो प्लीज याच्या रिलेटेड जर काही असेल तरच तुम्ही या ठिकाणी चार बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला इन द मनी बाय करायची, मग तुम्ही म्हणणार सर कॉल साठी कोणती बाय करावा, पुट साठी कोणती बाय करा. त्याच्यासाठी सिंपल वे की तुम्हाला फक्त आणि फक्त एवढंच शिकवलंय की तुमच्या कॉल ऑप्शन साठी, ओके, तुमच्या कॉल ऑप्शन साठी इन द मनी कोणता असेल हे मी फक्त तुम्हाला ओळखायला शिकवले. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला शिकायचंय ऍड द मनी. ओके, सर्वांनी आता लक्षात घ्या की सर एटीएम काय आहे, आपला एटीएम ऍड द मनी काय आहे. ओके, आपला या ठिकाणी काय आहे ऍड द मनी काय आहे. ओके, आता सिंपल आहे. आता मला सांगा कॉलला जाणार आहे, ओके, या ठिकाणी कॉलला जाणार आहे, या ठिकाणी मार्केट या ठिकाणी काय होणार आहे कॉल साईडला जाणार आहे म्हणजे अप साईडला जाणार आहे. मग मला सांगा सीएमपीच्या वरची करंट मार्केट प्राइसच्या अप साईडची जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे ना सीएमपीच्या अप साईडची, कारण की आता मी तुम्हाला काय सांगतोय आपण कॉल कधी बाय करतोय, आपण कॉल बाय त्यावेळेस करतोय 25,476 हून मार्केट अप साईडला जाणार आहे. मार्केट अप साईडला जाणार आहे म्हणजे सर जी सीएमपी आहे ना सीएमपी, ओके, जी सीएमपी आहे त्या सीएमपीच्या वरची म्हणजे पहिली म्हणजे लगेच चिपकून असणारी, ओके, मी तुम्हाला काय सांगतोय करंट मार्केट प्राइसच्या वरची
म्हणजे CMP करंट मार्केट प्राइस आणि त्याच्या वर लगेच चिटकून असणारी जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे दॅट्स कॉल्ड ॲज ऍट द मनी. म्हणजे बेसिकली ऍट द मनी तर काय होईल 25,500चा कॉल ऑप्शन, 25,500चा सीई ऑप्शन. सर हीच का बरं ऍट द मनी घेतली नाही, हीच का ऍट द मनी घेतली तुम्ही, असा सर्वांना क्वेश्चन येऊ शकतो ना की सर मार्केट तर 25,450च्या पण जवळ आहे, मग तुम्ही 25,500चाच कॉल ऑप्शन का घेतला ऍट द मनीला. कारण की मित्रांनो मार्केट या ठिकाणी अप साईडला जाणार आहे, मार्केट कुठे जाणार आहे, कॉल साईडला जाणार आहे. म्हणून ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, करंट मार्केट प्राइसच्या वरची जी लगेच करंट मार्केट प्राइसला चिटकून आहे ना त्या स्ट्राईक प्राइसला आपल्याला ऍट द मनी म्हणून या ठिकाणी संबोधायचंय. म्हणजे बेसिकली 25,476 वरून मार्केट या ठिकाणी अप साईडला जाणार आहे, म्हणून माझा या ठिकाणी ऍट द मनी येईल 25,500चा सीई ऑप्शन, 25,500चा सीई ऑप्शन. सो इज इट क्लिअर ऍट द मनी, ऍट द मनी सर्वांना क्लिअर. ऍट द मनी सर्वांना क्लिअर. मगाशी मी आता जे लोक लक्ष देऊन ऐकत असतील ना आणि मला वाटत नाही की त्यांना याच्यामध्ये काही अडचण नसेल. अनुजा मॅम काही क्लिअर नाहीये ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात. ज्यांना जो काही इश्यू असेल ना त्यांनी या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये सांगा. ज्यांना क्लिअर झालं असेल 2 मिनिटं तुमचा वेळ घेईल मी, 2 मिनिटांमध्ये. संदीप सर मग जी एक स्ट्राईक प्राइस स्किप करायला सांगितली होती ना ती फक्त ऍट द मनी साठी सांगितली होती सर. हा मग दोन्ही साईडला एक, अहो मॅडम अहो स्किप करायला मी का सांगितली, इन द मनीला स्किप करायला सांगितली आणि आउट ऑफ द मनीला स्किप करायला सांगितली. ती जी तुमची बेसिकली स्ट्राईक प्राइस आहे ना दॅट्स कॉल्ड ॲज एटीएम, त्याला एटीएम म्हटलं जातं. ते मी तेच म्हणलं होतं की बेसिकली मी तुम्हाला आता एटीएम कसं तर आता काय समजून सांगावं तुम्हाला, मी इन द मनी चॉईस करताना आणि आउट ऑफ द मनी चॉईस करताना एक स्ट्राईक प्राइस या ठिकाणी चॉईस स्किप करायला सांगितली होती. होती कारण की करंट मार्केट प्राइसच्या जवळची, ओके, करंट मार्केट प्राइसच्या जवळची म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या वरची पहिली फर्स्ट आणि करंट मार्केट प्राइसच्या या ठिकाणी जवळची पहिली फर्स्ट डाऊन साईडला या ज्या दोन स्ट्राईक प्राइस असतात ना या दोन्ही स्ट्राईक प्राइस असतात तुमच्या ऍट द मनी. हे लक्षात घ्या, हे क्लिअर करा सुरुवातीला. ओके, आता बेसिकली इन द मनी काय असणार की सर या स्ट्राईक प्राइसच्या खाली ज्या स्ट्राईक प्राइस आहेत त्या इन द मनी, या स्ट्राईक प्राइसच्या खाली वरती ज्या स्ट्राईक प्राइस असणार आहेत त्या आउट ऑफ द मनी. आता बेसिकली आपण स्वतः जर कन्फ्युजन करून घेत असाल किंवा स्वतःच्या मनानेच जर विचार करत असाल ना तर बेसिकली हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला वाटत नाही की मी तुम्हाला चुकीचं गायडन्स करतोय किंवा चुकीच्या पद्धतीने काही सांगितलंय. ते सांगणं मॅम सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की करंट मार्केट प्राइसच्या वरची, ओके, करंट मार्केट प्राइसच्या वरची आणि करंट मार्केट प्राइसच्या खालची एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला याच्यासाठी बेसिकली काय केलं होतं, स्किप करायला कशामुळे सांगितलं होतं कारण की त्या दोन्ही स्ट्राईक प्राइस काय आहेत तुमच्या एटीएम आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की सर 25,500चाच याच स्ट्राईक प्राइसला तुम्ही एटीएम का बरं घेतलं, तर मार्केट अप साईडला जाणार आहे म्हणून या स्ट्राईक प्राइसला मी या ठिकाणी काय घेतलं, एटीएम घेतलं. ओके चंद्रशेखर सर तशी जर 500 असेल ना तर डिपेंड्स अपॉन मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे. ओके, ते खूप कमी रिअल केस मध्ये बघायला भेटतं. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सर 25,500 जर या ठिकाणी सीएमपी असेल तर ऑब्विसली हा तुमचा जर मार्केट अप साईडला जाणार असेल तर बेसिकली तुम्ही 25,000 या ठिकाणी 550 ला पण एटीएम याला पण एटीएम म्हणू शकता, असं काय अडचण नाहीये.
बिकॉज ऑफ ती एक स्ट्राईक प्राइजच आहे. मी सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. ओके, मी तुम्हाला 2 स्ट्राईक प्राइस स्किप करायला सांगितल्या होत्या. एक लक्ष द्या. आता तुमच्या चॅट बॉक्सहून म्हणजे काही लोकांच्या चॅट बॉक्सहून मला समजते 4-5 लोकांनी स्वतःच्या मनाने विचार केलाय. या 2 म्हणजे मला एक गोष्ट सांगा, या 2 स्ट्राईक प्राइस स्किप करायला सांगितल्या म्हणजे या तुम्हाला बाय करू नका असं मी सांगितलंच नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, इन द मनी घेताना, ओके, इन द मनी घेताना आपल्याला करंट मार्केट प्राइसच्या वरची एक स्ट्राईक प्राइस स्किप करावं लागेल. ओके ओके, आता ती का स्किप करावं लागेल, कारण की ती आहे तुमची ऍट द मनी. ती आहे तुमची ऍट द मनी. तुम्हाला आउट ऑफ द मनी घेताना करंट मार्केट प्राइसच्या खालची एक स्ट्राईक प्राइस तुम्हाला स्किप करावं लागेल. का बरं, कारण की ती आहे तुमची ऍट द मनी. ऍट द मनी म्हणजे काय असतं माहितीये का, करंट मार्केट प्राइसच्या जवळची, करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी स्ट्राईक प्राइस असते, म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या जवळची म्हणजे फर्स्ट जी स्ट्राईक प्राइस असते ना, दॅट्स कॉल्ड असतं तुमचं ऍट द मनी. सो हा एक बेसिक क्वेश्चन आहे. हे एक बेसिक सर्वांना बेसिकली समजलं पाहिजे की या 2 स्ट्राईक प्राइस. आता मला सांगा की आता एक तर मार्केट अप साईडला जाणार आहे किंवा मार्केट डाऊन साईडला येणार आहे या करंट मार्केट प्राइस. मग या ठिकाणी ऍट द मनी काय आहे, मी काय करायला माहितीये का, स्वतःहून कन्फ्युजन. दीपक सर ते स्किप करा वगैरे काहीच नाही. मी तुम्हाला सिंपल एक ते स्किपचं सोडूनच द्या. मी ते स्किपचं जे म्हटलं होतं ना इन द मनी मध्ये, ते सगळ्यांनी सोडूनच द्या. लक्षात ठेवा, करंट मार्केट प्राइसच्या वरची एक जी स्ट्राईक प्राइस असते ना, ती तुमची ऍट द मनी असेल. जर मार्केट कॉल साईडला जाणार असेल तर या ठिकाणी करंट मार्केट प्राइसच्या वरची एक पहिली जी स्ट्राईक प्राइस असते, दॅट्स कॉल्ड ॲज ऍट द मनी. आता ते मी स्किप करा तुम्हाला समजण्यासाठी म्हटलो, पण तुम्ही त्याला एवढं कन्फ्यूज केलंय आणि एवढे चॅट बॉक्स मध्ये कमेंट्स करताय की बेसिकली मला म्हणजे सगळ्यांनाच नाही कन्फ्यूज झालं. बाकी ज्यांना समजून घ्यायचं होतं, ज्यांना ते समजलं होतं, त्यांनी काहीच नाही, एक यस सर क्लिअर झाला म्हटलं. ओके, म्हणजे बेसिकली जी तुमची सीएमपी असेल ना, जी तुमची करंट मार्केट प्राइस असेल ना, तर त्या करंट मार्केट प्राइसच्या पहिली जी फर्स्ट स्ट्राईक प्राइस असते ना, ती कधीही आपली एटीएम असते. ओके, काय असते ती, कधीही आपली एटीएम. याच्यावरती तुमच्या असणार ओटीएम जर तुम्ही कॉल बाय करत असाल. इथं खाली पहिली स्ट्राईक प्राइस ही असणार एटीएम, पण ही कोणत्या ऑप्शन साठी असणार आहे, ही असणार आहे तुमच्या पीई ऑप्शन साठी. आणि बेसिकली इथं खाली काय असणार आहे, याच्या खाली असणार आहे आयटीएम फॉर पुट ऑप्शन. सो थोडस बेसिकली आपण जर लक्ष दिलं किंवा आपण जर ह्या गोष्टी न समजण्यासारख्या, स्किप करा म्हणजे सोडून द्या किंवा ती स्ट्राईक प्राइस बाय करून टाका, हे मी बोललेलोच नाहीये. स्किप मी तुम्हाला हे पण म्हंटल की थोडा वेळासाठी स्किप करा, जर लक्षपूर्वक ऐकत असाल. आता त्या का स्किप केल्यात हे मी तुम्हाला ऍट द मनी शिकवतो, ऍट द मनी सांगताना शिकवतो. हे मी तिथं बोललेलो आहे वाक्य, हे स्किप करा बोललो तिथं. आता तुम्ही जर सर तुम्ही स्किप करायला सांगितल्या, सर तुम्ही स्किप करायला सांगितल्या, सर तुम्ही स्किप करायला सांगितल्या, हे जर पकडून बसला असाल ना, तर बेसिकली मग मी माझ्या पद्धतीने शिकून पुढे निघून जाईल. आता बेसिकली ज्यांना कन्फ्युजन होते ते स्वतः कन्फ्युजन करतायत. येस, म्हणजे जर तुम्ही तो एकच शब्द पकडून बसत असाल ना, स्किपच, तर मग तुम्ही ते स्किपच करून टाका. ओके, म्हणजे समजूनच घेऊ नका की ते कशासाठी मी बोललो होतो.
बेसिकली आता याच्यानंतर आपल्याला आउट ऑफ द मनी. ओके, याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला आउट ऑफ द मनी बघायचं आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, आउट ऑफ द मनी बघायचं आहे. आपल्याला OTM बघायचं आहे, आउट ऑफ द मनी बघायचं आहे. आता आउट ऑफ द मनी काय आहे, ओके, आउट ऑफ द मनी कशासाठी बघायचं आहे. ओके, तर बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की आपली जी CMP आहे, आपली जी करंट मार्केट प्राइस आहे, आता हे मी सगळं CE ऑप्शन साठी सांगतोय, PE साठी काहीही सांगितलं नाही. CE हे मला सांगतात की सर दोन्ही सांगा, तीनही सांगा, दोन्ही सांगे, कन्फ्युजन होणार नाही हे मला माहिती आहे ना. आता मला एक गोष्ट सांगा, 15 ते एक जवळपास झालं 2 ते 3 वर्ष झालं मी याच गोष्टी शिकवतो. मीही स्ट्राईक प्राइस एक सोबत शिकवल्या, एक्सेल शीटवर शिकवल्या, त्याच्यानंतर तुमच्या बेसिकली ऑप्शन चेनवर शिकवल्या. कन्फ्यूज होणार की नाही हे मला माहिती आहे. 50% लोकांना सुद्धा समजणार नाही. त्यामुळे प्लीज, म्हणजे बेसिकली ऑलमोस्ट तुमच्यापेक्षा वयाने लहान असलो, प्रोफेशनने लहान जरी असलो ना, तरी हे कशा पद्धतीने शिकवायचं, कारण की हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शन ट्रेडिंगचा हा गाभ आहे. ओके, हे जर नाही समजलं ना, आणि बाकीचे लोक कशा पद्धतीने शिकवतायत हे मला माहिती आहे. मी या ठिकाणी म्हणजे जेवढ्या इझी वेनं, आणि प्रॉब्लेम कोणाचा आहे, 4-5% लोकांचा, बाकी सगळ्यांना समजलंय. त्यामुळे त्यांनी समजून घ्यायचं की नाही, किंवा त्यांना जर काही शंका असेल ना, तर त्यांनी एक काम करा, त्यांनी टीम पशे कॉन्टॅक्ट करा की महेश सरांनी जे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन शिकवलं त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी इश्यू आहे, आम्हाला महेश सरांसोबत बोलायचंय, असं त्यांना रिक्वेस्ट करा. ते माझ्यासोबत कॉल तुम्हाला कनेक्ट करून देतील. तिथं तुम्ही तुमच्या सर्व शंकांचं निरसन करा. ओके, सो बेसिकली इथं ज्या पद्धतीने मी चालतोय त्या पद्धतीने मला चालू द्या. ओके, आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आता सर इन द मनी समजला, ओके, त्याच्यामध्ये ऍट द मनी समजला मला, ओके, ऍट द मनी समजला. आता त्याच्यानंतर आपल्याला शिकवायचं आहे आउट ऑफ द मनी. आपल्याला शिकायचं आहे या ठिकाणी आउट ऑफ द मनी कोणता आहे. तर मित्रांनो, आउट ऑफ द मनी साठी सुद्धा आपल्याला काय करायचंय, आपल्याला CMP बघायची, आपल्याला काय बघायचे, करंट मार्केट प्राइस बघायची. ओके, करंट मार्केट प्राइस या ठिकाणी आपल्याला बघायची. आता CMP जी करंट मार्केट प्राइस आहे, जी करंट मार्केट प्राइस आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, करंट मार्केट प्राइसच्या खाली म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या जी CMP आहे त्या CMPच्या डाऊन साईडला एक स्ट्राईक प्राइस आपल्याला थोडा वेळ कन्सिडर करायची नाहीये. आता ती का कन्सिडर करायची नाहीये, कारण की ती ऍट द मनी आहे. जर आपल्याला पुट ऑप्शन बाय करायचं असेल ते तुम्हाला पुट ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस सिलेक्शन मध्ये समजून जाईल. ओके, आता बेसिकली या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ द मनी, ओके, आता या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ द मनी बघायचं आहे. कशासाठी, या ठिकाणी CE साठी. ओके, तर ही एक स्ट्राईक प्राइस आपण काय केली, स्किप केली, थोडा वेळ या ठिकाणी स्किप केली. ती का स्किप केली हे पण मी तुम्हाला सांगितलंय. तर मी सिंपल वेनं सांगतो, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला, सर्वांनी लक्षात घ्या. ओके, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला, करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला एक स्ट्राईक प्राइस सोडता. आता ही स्ट्राईक प्राइस का सोडली, बेसिकली ती स्ट्राईक प्राइस ATM आहे. ओके, ती स्ट्राईक प्राइस ATM आहे. ओके, कोणत्या ऑप्शन साठी, पुट ऑप्शन साठी. ते मी PE ऑप्शन शिकवताना तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, तर करंट मार्केट प्राइसच्या डाऊन साईडला CMPच्या खाली ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, एक स्ट्राईक प्राइस सोडता, ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस असतील तुमच्या आउट ऑफ द मनी, जर का तुम्हाला या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर. म्हणजे बेसिकली करंट मार्केट प्राइस 25,476. ओके,
25,476 या करंट मार्केट प्राइसच्या खालची म्हणजे पहिली एक स्ट्राईक प्राइस आपण काय केली, थोड्या वेळासाठी लेट्स कन्सिडर की आपण ती स्किप केली आणि या स्ट्राईक प्राइसच्या खाली, या प्राइसच्या खाली म्हणजे सर 25,400, 25,000 या ठिकाणी सॉरी सीएमपीच्या वरती, सीएमपीच्या वरती आयटीएम होतं. हे बघा अशामध्ये कमेंट्स आल्या, फ्लो ब्रेक झालं की आमचं पण हे होतं आउट ऑफ द मनी. एकदम सॉरी, हे झालं तुमच्या एटीएम होत्या सीएमपीच्या. ओके, करंट मार्केट प्राइसच्या वरती एक लक्षात घ्या. सॉरी, एकदम कन्फ्युजन नाही झालं. मी एक सीएमपी जे आहे ना, आउट ऑफ द मनी आपण बघतोय. मला वाटलं इन द मनीच एक्सप्लेन करतोय. आउट ऑफ द मनी आपण बघतोय. तर जी आपली करंट मार्केट प्राइस आहे, ओके, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला. आता तुम्हाला सगळ्यांना तर समजलं की सर 25,500 मी का सोडली होती, स्किप केली, कारण की ती या ठिकाणी एटीएम होती. तर या ठिकाणी लक्ष द्या, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला, करंट मार्केट प्राइस आहे या ठिकाणी, करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील म्हणजे बेसिकली एटीएमच्या वरती, एक गोष्ट लक्षात घ्या, ओके, तुमच्या 25,500च्या वरती, ऍट द मनीच्या वरती, एटीएमच्या वरती ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस या ठिकाणी आउट ऑफ द मनी असतील, जर आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर. म्हणजे लक्ष देऊन ऐका, आउट ऑफ द मनी फॉर कॉल ऑप्शन, आउट ऑफ द मनी फॉर कॉल ऑप्शन काय असणार सर, जी आपली सीएमपी आहे, आपली करंट मार्केट प्राइस आहे, त्याच्या अप साइडला जी पहिली स्ट्राईक प्राइस आहे ती आहे माझी एटीएम, आणि ती एटीएम सोडली तर करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस म्हणजे 25,500च्या वरती ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील, म्हणजे कुठे 25,500च्या वरती, तर कोणता 25,550 हा झाला माझा ओटीएम, 25,550 हा झाला माझा ओटीएम. त्याच्यानंतर 25,600 हा सुद्धा झाला माझा ओटीएम. ओके, म्हणजे हा माझा 1 नंबरचा ओटीएम, हा माझा 2 नंबरचा ओटीएम. त्याच्यानंतर 25,650 हा झाला माझा 3 नंबरचा ओटीएम. म्हणजे बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला, ओके, एक स्ट्राईक प्राइस सोडता ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या सर्व स्ट्राईक प्राइस असतील ओटीएम, आउट ऑफ द मनी फॉर कॉल ऑप्शन. म्हणजे बेसिकली आपल्याला 25,550 चा सीई म्हणजे हा कोणता ऑप्शन आहे, ओके, या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बेसिकली या तीनही स्ट्राईक प्राइस मी तुम्हाला या ठिकाणी शिकवले आहेत. करंट मार्केट प्राइसच्या अप साइडला ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील म्हणजे बेसिकली तुमच्या ऍट द मनीच्या वरती ज्या काही स्ट्राईक प्राइस असतील त्या स्ट्राईक प्राइस असतील तुमच्या आउट ऑफ द मनी फॉर या ठिकाणी बेसिकली कॉल ऑप्शन. सो इट इज क्लिअर सर्वांना. आता कॉल ऑप्शन जर बाय करायचा असेल तर माझा या ठिकाणी इन द मनी कोणता होणार, ऍट द मनी कोणता होणार आणि आउट ऑफ द मनी कोणता होणार सर्वांना. काय डाऊन साईडला मॅम, ते माझ्याकडून चुकून झालं, तर डाऊन साईडला इन द मनी असतं मॅम, रुपाली मॅम. हे झालं तुमचं प्रॉपरली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन फॉर या ठिकाणी बेसिकली कॉल ऑप्शन. ओके, हे झालं तुमचं प्रॉपरली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन फॉर कॉल ऑप्शन. जर तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्ट्राईक प्राइस या ठिकाणी काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. मी एक सिंपल गोष्ट सांगितली की सर आपल्याला करंट मार्केट प्राइस बघायची. एकदा सिनेरिओ देतोय, काय बघायची, सीएमपी बघायची स्ट्राईक प्राइस सिलेक्शन साठी. जर मला कॉल बाय करायचा असेल, ओके, जर मला कॉल बाय करायचा असेल तर या ठिकाणी काय सर, पीईचं शैलेश सर उद्या बघूया आपण. आता पीईचं लगेच इथं नका मध्ये आणू. या ठिकाणी थोडस जर पेशन्स असतील ना, सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतात. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय
आपल्याला काय करायचंय की सर करंट मार्केट प्राइस, ओके, करंट मार्केट प्राइस जी असेल ना, ओके, हे बघा, जे म्हणतात ना ऑप्शन चेन मध्ये, ऑप्शन चेन मध्ये कसं असतं माहितीये का, म्हणजे जिथपर्यंत मला माहितीये, ऑप्शन चेन मध्ये शिकवणारे कसं शिकवतात माहितीये का, हे त्यांना एक्सप्लेनेशन येत नाही. हे कसं शिकवतात माहितीये का मित्रांनो, इथं हा या ठिकाणी येल्लो पार्ट आहे, इथं हा तुमचा बेसिकली हा येल्लो पार्ट आहे. ज्या तुमच्या येल्लो पार्ट मध्ये आहेत ते झाले तुमचे आउट ऑफ द मनी, जे तुमच्या या ठिकाणी ग्रीन पार्ट मध्ये झाले इन द मनी. मग हे सांगून 15 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये तुमचा स्ट्राईक प्राइस सिलेक्शनचा टॉपिक संपवायला पाहिजे होता, की हे एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होता, ते तुम्हीच ठरवा. आयटीएम ओटीएम सेम नसते दादा सर, कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे ज्यांना वाटतं ना की आम्हाला ऑप्शन चेन ओपन करून शिकवायला पाहिजे होतं, ते ऑप्शन चेन वर शिकवणारे पण कसे शिकवतात ना हे मला माहितीये. कमी वयामध्ये प्रत्येकाच्या इन्स्टिट्यूटचा, प्रत्येकाच्या कोर्सचा बारकाईनं अभ्यास केलेला माणूस आहे मी. ओके, त्यामुळं मला माहितीये की जो झिरो आहे ना, जो जो शून्य आहे, ज्याला काहीच माहिती नाहीये, त्याला त्या स्टुडंटला, त्या विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीनं, आता मी तुमच्या सोबत बेसिकली बोलतोय, आपल्या भाषेमध्ये बोलतोय, का बोलतोय? कारण की तुम्हाला सगळ्यांना समजावं, अप साईड डाऊन साईड. जर मी प्रोफेशनल टेक्निकल भाषेमध्ये जर बोललो ना, ओके, कारण की मराठी अशी भाषा आहे जी आपल्याला कनेक्ट करता आली ना की समोरच्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून येतात. ओके, समोरच्याला काय येतं, सगळ्या गोष्टी समजून येतात. म्हणजे जर तुम्हाला वाटत असं ना की प्रोफेशनल वेनच शिकवावं, तर मला ती प्रोफेशनल वे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं येतं. मग प्रोफेशनल वेनं शिकवत असताना सर हे समजलं नाही, मग मी ते प्रोफेशनल वेनं आणि टेक्निकल वेनच सांगणार. ओके, आता बेसिकली शुभांगी मॅडम, थँक्यू सो मच. ओके, काही इश्यू नाहीये, डोंट वरी. मी या ठिकाणी कोणाला दोष देत नाहीये, प्रत्येकाचा बेसिकली अंदाज आपला असतोय. ओके, त्यामुळं मी ज्या पद्धतीनं चाललोय, तर आज आपण या ठिकाणी बघितलं की कॉल ऑप्शन जर आपल्याला बाय करायचा असेल, आता याच्यावर थोडीशी तुम्ही आज प्रॅक्टिस करा. याच्यावर तुम्ही काय करा, आज थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कशी करा, 2-3 करंट मार्केट प्राइस घ्या. मग या ठिकाणी मला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, मग माझा ऍड कोणता होईल, मग माझा इन द मनी कोणता होईल, मग माझा आउट ऑफ द मनी कोणता होईल, हे जरा बेसिकली तुम्ही अभ्यासा. आता उद्या मी तुम्हाला प्रॉपरली पुट ऑप्शन साठी या तीनही स्ट्राईक प्राइस, ओके, या पुट ऑप्शन साठी या तीनही स्ट्राईक प्राइस कशा पद्धतीने चॉईस करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो शेवटी जाता जाता तुम्हाला आजचं अनालिसिस, ओके, या ठिकाणी तुम्हाला आजचं अनालिसिस आणि त्याचबरोबर, ओके, आजचं अनालिसिस आणि त्याचबरोबर बेसिकली आज मार्केट मुवमेंट कशा पद्धतीने देऊ शकतंय हे मी तुम्हाला जाता जाता शेवटच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये सांगतोय. ओके, ओके, आता बेसिकली आपल्याकडे मोस्ट इम्पॉर्टंट लेवल्स या ठिकाणी आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. ओके, तर आजच्या दिवशी आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्सचे लेवल्स आहे, म्हणजे हा एक जो तुमचा कालचा जो झोन होता, हा एक रेजिस्टन्स झोन आहे. आता बेसिकली 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगेल, ओके, 2 मिनिटांमध्ये आपल्याला समजेल की मार्केट ओपन कुठं होतंय. सीएमपी अप साईड, सर बेसिकली अरुण सर ते सुद्धा करून बघितलं मी, पण काही जणांना लगेच कन्फ्युजन काय होतं माहितीये का, महेश सरांनी सीएनपीच्या अबो म्हणलंय, म्हणजे
आबोची एकच स्ट्राईक प्राइस इन द मनी असेल, असं पण डोकं लावतात काही जण. म्हणजे तुम्ही जे बोलताय ना, तुम्हाला म्हणून सिंपल वे मध्ये मी काय म्हणतो, करंट मार्केट प्राइसच्या अप साईडला जेवढ्या स्ट्राईक प्राइस आहेत तेवढ्या आउट ऑफ द मनी. म्हणजे हे म्हणलं का नाही आबो बिलो, तर त्यांचा विषय की एकच स्ट्राईक प्राइस, महेश आंधळे सरांनी इथं एकच स्ट्राईक प्राइस सांगितली होती. नाही, ऑप्शन हे बघा कौस्तुभ सर, सगळ्या गोष्टी बेसिकली अप साईड डाऊन साईड पुढच्या मागच्या हे शब्द सगळे आपलेच आहेत. याच्यामध्ये काही वेगळं तुम्हाला अजिबात नाहीये. ओके, वेगळं तुम्हाला अजिबात कुठल्याही गोष्टी नाहीयेत. सो बेसिकली मार्केट एका सपोर्ट झोन पाशी ओपन झाले, प्री मार्केट ओपन 25,511. ओके, सो सुरुवातीला जर मार्केटनं अप साईडला गेलं, ओके, या ठिकाणी सुरुवातीला जर मार्केट अप साईडला गेलं तर हा एक तुमचा स्ट्रॉंग रेजिस्टन्सचा झोन आहे. मे बी इथूनच जर मार्केटनं रिजेक्शन चालू केलं तर या झोनचा एक टेक्निकल स्टॉप लॉस लावून, ओके, कोणत्या या झोनचा मार्केट डाऊन साईडला म्हणजे पुट साईडला एक मुवमेंट देऊ शकते विथ फॉर याच्यासाठी इथपर्यंत. ओके, या लेवलचा एक टेक्निकल स्टॉप लॉस, ओके, या लेवलचा एक टेक्निकल स्टॉप लॉस असू शकतोय आणि मार्केट या ठिकाणी एक डाऊन साईडला मुवमेंट देऊ शकतंय जर मार्केट, ओके, जर मार्केट या ठिकाणी या लेवलला ओपन होत असेल तर. म्हणजे बेसिकली मार्केट इथं ओपन होतंय, प्री मार्केट ओपनिंग इथे. जर मार्केट इथून सुरुवातीला अप साईडला गेलं तर बेसिकली मार्केट इथून जर एक रिजेक्शन दिलं तर डेफिनेटली पुट साईडला चांगली मुवमेंट भेटण्याचे चान्सेस आहेत, कारण की या ठिकाणी हा जो सपोर्ट आहे ब्रेकेबल आहे. एवढा काही स्ट्रॉंग सपोर्ट नाहीये, तर हा या ठिकाणी ब्रेकेबल सपोर्ट आहे. याच्यानंतर सर्वात सिंपल गोष्ट, जर मार्केटला या ठिकाणी अप साईडला मुवमेंट द्यायची असेल तर अगेन हा जो तुमचा बेसिकली हा जो झोन आहे हा ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केटला अप साईडला मुवमेंट द्यायची असेल तर मार्केटला हा जो झोन आहे तुमचा ब्रेकआउट करावाच लागेल. या ठिकाणी काय करावं लागेल, हा झोन ब्रेकआउटच करावा लागेल. मार्केट ज्या वेळेस या झोनच्या वरी जाईल, म्हणजे ज्या वेळेस एखादी कॅन्डल या झोनच्या वरती क्लोज होईल त्यावेळेस आपण या स्टॉप लॉसनं किंवा हा जो तुमचा सपोर्ट आहे या स्टॉप लॉसनं कॉल ऑप्शन साठी एखादा ट्रेड प्लॅन करू शकता. सो याच्यावरती मार्केट निघलं, बेसिकली मार्केट अप साईडला मुवमेंट देईल आणि आता सध्याच्या सिच्युएशन्स नुसार मार्केट जर सुरुवातीला स्लो झालं आणि मार्केटनं इथून जर अशा पद्धतीनं इथपर्यंत अप साईडला मुवमेंट दिली तर या लेवल पासून जर मार्केट एक रिजेक्शन देत आहे तर 100% या लेवलच्या खाली, याच्या खाली जर एखादी कॅन्डल क्लोज झाली तर या स्टॉप लॉसनं आपण या ठिकाणी पीई साठीचं टार्गेट, पीई साठीचं फर्स्ट टार्गेट या ठिकाणी कालचा जो लो असेल याला आपण कन्सिडर करू शकतो. तर सो अशा पद्धतीनं ऍज पर माय स्टडी, ऍज पर माय अनालिसिस आणि ऍज पर माय लेवल मार्केटचा आजचा व्ह्यू असणार आहे, जो की पूर्णपणे या ठिकाणी इथून जर रिजेक्शन भेटलं तर या झोन पर्यंत पूर्णपणे डाऊन साईडला मार्केट जाण्याची शक्यता आहे आणि बाईंगला मार्केट या लेवलच्या वरती जर निघलं तर या लेवलच्या स्टॉप लॉसनं, ही जी लेवल आहे या लेवलच्या स्टॉप लॉसनं आपण ट्रेड करू शकतो जर मार्केट या झोनच्या वरती निघत असेल तर. सो बेसिकली मार्केटचा व्ह्यू आहे, इथून रिजेक्शन भेटलं इथपर्यंत डाऊन साईड, इथून जर या ठिकाणी मार्केट वरती निघलं तर बेसिकली या लेवलनं आपण या स्टॉप लॉसनं मार्केट या ठिकाणी ट्रेड करू शकतो. चला, थँक्यू सो मच, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या भेटणार आहोत एका नवीन टॉपिक सह. आय होप आपल्या सर्वांना आज जे शिकवलं गेलं सर्वांना समजलं असेल, सर्वजण त्याच्यावर प्रॅक्टिस कराल. परत एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण जे स्थान दिलं गुरुपौर्णिमेच्या, खूप खूप सर्वांना पण या ठिकाणी शुभेच्छा. आपण या ठिकाणी उद्या भेटणार आहोत. थँक्यू भूषण सर, थँक्यू सो मच. चला, थँक्यू.